नमस्कार सगळ्यांना, सावीज व्लॉग अँड रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज आपण आमची शेती बघणार आहोत। चला तर मग आपण जाऊया शेताकडे। आता आम्ही आलेलो आहोत आमच्या शेताजवळ। तुम्ही बघू शकता इकडे सुपारीच्या नारळीच्या बागा दिसत आहे। सगळ्यात आधी मी तुम्हाला आमच्या शेतात बनवलेलं शेततळ दाखवणार आहे। चला तर मग आपण बघूया। कोकण म्हटलं की हिरवागार निसर्ग डोळ्यासमोर येतो। बघू शकताय आजूबाजूने हिरवाईने नटलेला असा हा परिसर आहे। हिरवी गर्द झाडी आणि लाल माती हीच खरी कोकणची ओळख आहे। बघा उंच उंच नारळीच्या झाडा, त्याला लागलेले नारळ बघू शकता। हे आहे आमचं शेततळ। यामध्ये आम्ही मत्स्य शेतीही करतो। यामध्ये माशाचे बियाणं जास्त ते टाकलेलं होतं आणि ते आता मासे मोठे झालेले आहेत। बघू शकता हे नैसर्गिक पाणी आहे। कागद वगैरे काही अंतरलेलं नाही आहे। पूर्ण पाणी हे खडकातून पाझरलेलं आहे। खूप सुंदर शांत असा हा परिसर आहे। रोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून इथे निवांत छान वाटतं यायला। बघू शकता तुम्ही। चला तुम्हाला मी अजून झाडे दाखवते। इथे आहे पेरूचं झाड, त्याला अगदी छोटे छोटे पेरू लागलेले आहे। बघू शकताय तुम्ही। बघा या झाडावर एक चिमणीचं छोटं घरटं देखील आहे। बघू शकताय तुम्ही, वर ते घरटं दिसतंय चिमणीचं आपल्याला। आता पुढे तुम्हाला अननसाचं झाड दाखवणार आहे। आमच्या बागेत लावलेलं अननसाचं झाड तुम्हाला दाखवते। चला तर मग या अननसाला 2 अननस लागलेले आहेत। बघू शकताय तुम्ही किती छान आहे। इकडे एक आहे। कोकणातली जमीन जरी डोंगराळ असली तरी इथे सर्व प्रकारचे आपण पीक घेऊ शकतो। किती छान असं रम्य असं वातावरण आहे। मी तळ्याच्या दुसऱ्या साईडने जात आहे आता। मध्ये तळ केलेलं आहे हे बघा। इथे नारळाला खूप सारे नारळ लागलेले आहेत। बघू शकताय तुम्ही। आमच्याकडे सुपारीचे देखील झाडं आहेत, फणसाची झाडं आहेत। आता मी तुम्हाला दाखवणार आहे आमचं शेतातील घर। चला तर मग आपण जाऊया। शेतातील घर म्हणजे ते शेतामध्ये जे गडी ठेवतात कामासाठी, त्यांना राहण्यासाठीचे घर बनवलेलं आहे। बघू शकताय किती छान असं कोकणी पद्धतीने छोटंसं टुमदार असं घर आम्ही शेतात बनवलेलं आहे।
आणि इकडे आहे शेळ्यांसाठीचा जो गोठा आहे तो आहे. जंगली प्राण्यांपासून संरक्षण व्हावं म्हणून इकडे डबल मजली गोठा असतो. म्हणजे वरचा जो मजला आहे त्यावर आपण शेळ्या बांधायच्या असतात आणि खाली हे रिकामं असतं. कारण इथे प्राणी वाघ लांडगे भरपूर प्रमाणात आढळतात. आता इकडे मी तुम्हाला दाखवते, हे नवीन लावलेलं काजूचं झाड आहे. तुम्हाला नवीन लावलेले आंब्याची झाडं देखील मी दाखवणार आहे. अजून ते लहान आहेत. असे 200 झाडं लावलेली आहेत आंब्याची, नवीन जातीची, बघू शकताय. आणि डोंगरात असून देखील इथे ठिबक सिंचन केलेलं आहे. आमचं तळं आहे, त्यातून पाईपलाईन करून इथे ठिबक सिंचन जोडून ही झाडं मोठी केलेली आहेत. बघू शकताय तुम्ही. कोकणी माणूस डोंगर दऱ्यात कशी शेती करू शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. बघू शकताय आजूबाजूचा परिसर कसा डोंगराळ आहे, तरीसुद्धा या डोंगरात शेती फुलवतो तो फक्त कोकणी माणूसच. बघा शेळ्या. इथे ज्या शेळ्या दिसतात तिथे वाघाने आमचं कुत्रं नेलेलं होतं. आता आम्ही जात आहोत काजूच्या बागेकडे. चला तुम्हाला आमची काजूची बाग दाखवणार आहे मी आज. ही प्रसिद्ध कोकणातील केळी, वेलची केळी म्हणतात त्याला. आता आपण आलेलो आहोत काजूच्या बागेमध्ये. बघू शकताय आमची काजूची झाडं. आमचे काजू काढून झालेले आहेत, त्यामुळे तुम्हाला ह्या झाडावर इकडे काजू दिसणार नाहीत, कारण महिन्यापूर्वी त्यावरचे काजू काढून झालेले आहेत. तरी मी तुम्हाला काजू दाखवते. चला बघा, हे काजू आहे. वर एक फळ असतं आणि त्याला खाली काजू येतो. मला हातात घेऊन दाखवते मी काजू. बघा, तुम्हाला मी काजू काढून दाखवते. वेट. बघू शकताय तुम्ही, आहे काजू. काजूच्या वर जे लाल फळ असतं ते आपण खाऊ शकतो किंवा खातात ते फळ. आणि हे जे खाली बी आहे ती काजू बी आहे. ते फोडून त्याच्या आतमध्ये काजू बी निघते. ओल्या काजूगराची भाजी तर खूप सुंदर लागते. आता मे महिना सुरू आहे, त्यामुळे मी तुम्हाला ओले काजूही दाखवू शकत नाही आहे. काजू काढून झालेले आहेत. बघू शकता इकडे देखील काजूची झाडं आहेत. इथेही ठिबक सिंचन केलेलं आहे. फ्रुटी काय शोधतोयस तू? खजाना असतो इथे. आता काजूचं झाड बघून झालेलं आहे आपलं. आपण आता जाणार आहोत कोकमाचं झाड बघायला. कोकम सरबत, कोकम आपण ऐकून असाल, तर त्याचे देखील झाडं आहेत आमच्या बागेत. चला तर मी तुम्हाला दाखवते. कोकमाचं झाड हे अगदी चेरीच्या झाडासारखं उंच असतं. लाल लाल फळं त्याला असतात. बघू शकताय तुम्ही, हे आहेत कोकम. तुम्हाला मी तोडून दाखवते. बघू शकताय हे कोकम. यापासून आपण कोकम सरबत, कोकम सिरप, कोकम साल बनवू शकतो. हे औषधीही आहे. तुम्हाला मी फळ फोडून दाखवते.
आंबट असं चवीने आहे हे फळ. चला आता आपण आंब्याची झाडं बघूया, हापूस आंब्याची. यावर्षी अवकाळी पाऊस झाल्यामुळे झाडाने जास्त मोह धरलेला नाही आहे, त्यामुळे आंबा म्हणावा एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेला नाही आहे. कोकणचा हापूस आंबा जगभरात प्रसिद्ध आहे. तुम्हाला दाखवते मी, चला. बघू शकताय तुम्ही. आहे हापूस आंबा. अजून काही झाडं मी तुम्हाला दाखवते. बघा, हे आहे कोकमाचं उंच झाड. अजून हे बघा, इकडे कोकमाचं झाड बघा किती उंच असते ते, बघू शकताय. हे आता इकडे बघू शकताय, ह्या झाडाला देखील आंबे लागलेले आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी म्हणावा असे आंब्याचे उत्पादन झालेले नाही आहे. बघू शकताय कोकणचा राजा हापूस. तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, इथे देखील एका झाडावर मला काजू दिसलेला आहे. हाताने काढते मी काजू. बघू शकताय तुम्ही. या पद्धतीने काजू काढायचा आहे त्यातून. अजून आमची एक आपण तिकडे गे तारेपती करतात मग पुढे खजाना ढूंढला तुम्ही. खजाना ढूंढला ना. वो खजाना में से कितना खजाना निकला. हो, हे विशाल होकर यांच्या देखरेखीखाली पहिल्या लॉकडाऊनमध्ये झालेलं बांधकाम आहे.